एका 8 वर्षाच्या मुलीनं केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशातून कौतुक झालं। एक 8 वर्षाची चिमुकली जेव्हा रस्त्यावरून एकटी चालली होती तेव्हा अचानक तिच्या पाठीमागून 4 जण आले, पण त्यानंतर तिने केलं असं काही की ज्यामुळे तिला मिळालं सगळ्यात मोठं बक्षीस। एखाद्या मोठ्या माणसाला जमलं नसतं एवढं मोठं काम या 8 वर्षाच्या मुलीनं केलं। एक लहान मुलगी अंधार पडला होता त्यावेळेस रस्त्यावरून एकटी चाललेली, अचानक अंधारातून 4 जण पाठीमागून आले। अशा वेळेस मुली काय, एखादा मोठा माणूसही घाबरला असता, पण त्या मुलीने असं डोकं चालवलं की ज्यामुळे त्या मुलीचा जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडून मोठा सत्कार करण्यात आला आणि जे बक्षीस मिळालं त्याची चर्चा संपूर्ण देशात सुरू झाली। मग त्या मुलीने नेमकं असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशातून कौतुक होतंय? मुलीने असं काय डोकं चालवलं की ज्यामुळे तिला इतकं मोठं बक्षीस मिळालं? तुमच्या घरात जर लहान मुलगी किंवा मुलगा असेल तर तुम्ही त्याच्यासोबत असा प्रसंग घडला तर त्याला काय सांगायला पाहिजे? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। एक चिमुकली जिचं नाव आर्या, वय फक्त 8 वर्ष, रस्त्याने एकटी चालली होती। जिच्या पाठीमागून आले 4 भामटे चोर। त्यांना वाटलं एकटी आहे, लहान आहे म्हणून तिला ते उचलून नेणार, पण तिने त्या चोरांना असा आयुष्यभराचा धडा शिकवला की ज्यामुळे संपूर्ण देशातून या मुलीचं नाव आता व्हायरल झालं आहे। ही घटना आहे कोल्हापूरची, कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावाची। या गावात राहणारी 8 वर्षाची आर्या दिसायला अगदी सामान्य पण स्वभावाने अतिशय हुशार आणि चौकश होती। तिचे वडील एका सामान्य कारखान्यात काम करायचे। ते गरीब कष्टकरी व्यक्ती, घरची परिस्थिती बेताची, पण मुलीवर त्यांचं जीवापाड प्रेम। आर्या लहानपणापासून आई वडिलांचं सगळं ऐकायची, अभ्यासात हुशार, वडील कामावून आले की त्यांच्या गळ्यात पडायची, दिवसभर काय झालं ते सगळं सांगायची, शाळेत काय झालं, बाहेर काय झालं सगळं सांगत असायची। तिच्या वडिलांना तिची एक गोष्ट लहानपणापासून तिच्या वडिलांनी तिच्या मनावर बिंबवली होती। तिच्या वडिलांनी तिला एक संदेश दिला होता, एक सूचना दिली होती, तिला एक कानमंत्र दिला होता की ज्यामुळेच ती या प्रकरणात ते कौतुकास्पद काम करू शकली। आर्या, आयुष्यात काही झालं, चांगलं असो किंवा वाईट, मला येऊन सांगायचं, घाबरायचं नाही, लपवायचं नाही, असं तिच्या वडिलांनी सांगितलं होतं। आर्या अगदी तसंच करायची। आई वडिलांची लाडकी, वडिलांचं सगळं ऐकणारी, पण तिला माहीत नव्हतं की पुढे तिच्यासोबत एक अशी घटना घडणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशात तिचं कौतुक होणार होतं आणि आई वडिलांना मोठा अभिमान वाटणार होता। चोर तिच्यावर हल्ला करणार होते, पण चोरांना ती अशी अद्दल घडवणार होती, ती असं काही कृत्य करणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशातून तिचं कौतुक होणार होता। आर्या आता हळूहळू मोठी होत होती। ती पहिलीला गेली, तिला चांगले मार्क पडले। दुसरीला असताना तिचं बालपण अतिशय आनंदात, पण म्हणतात ना, प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण दडलेलं असतं। आता ही घटना घडली, तिला भयानक मोठं बक्षीस त्याच्यामध्ये मिळालं, पण तिच्या आयुष्यात 2 महिन्यापूर्वी एक घटना घडली होती आणि त्याच घटनेमुळे ती हे करू शकली। हे जे काम तिनं केलं याची पायाभरणी अगदी 2 महिन्यापूर्वी झाली होती। तिच्यासोबत दुसरीला गेल्यानंतर 2 महिन्यापूर्वी जी घटना घडणार होती, ज्यामुळे तिचं नाव अख्ख्या लोकांच्या तोंडात येणार होतं, त्याची खरं तर सुरुवात 2 महिन्यापूर्वी झाली होती। एकदा झालं असं, 2 महिन्यापूर्वी एका मुलासोबत तिचं गृहपाठाच्या वहीवरून भांडण झालं। तो मुलगा ज्याने तिची वही आदल्या दिवशी घेतली होती त्याने गृहपाठ करून आणला नव्हता, तो ती वही शिक्षकांना दाखवायला गेला। आता आर्याला समजलं की ही वही तर माझी आहे, पण तो मुलगा ती वही आहे त्याची आहे म्हणून चेक करून आणणार होता, त्यामुळे तिला शिक्षकांना दाखवायला काही राहणार नव्हतं आणि शिक्षकांची ओरडा तिला खावा लागणार होता। तरी ती त्याला म्हणाली, ही माझी वही आहे, तू ती मला देऊन टाक, पण तो मुलगा काय तिला ती वही परत देत नव्हता। त्यांच्यात वाद प्रचंड वाढला। मुलाचा राग अनावर झाला, त्याने आर्याचा हात पकडला आणि तिला तो मागे पुढे ढकलू लागला। यात आर्याचा तोल गेला, ती खाली पडली, तिच्या हाताला थोडं लागलं। ही गोष्ट खूप साधी होती, वर्गात मुलामुलींचं भांडण होतं, मारामारी होणं ही गोष्ट साधारण आहे, पण तिच्यासोबत पुढील 2 महिन्यानंतर जी घटना घडणार होती ज्यामुळे तिचं नाव संपूर्ण देशात होणार होतं, त्या चोरांच्या घटनेत तिने वडिलांनी दिलेला कानमंत्र वापरला। ती जर दुसरी कोणती मुलगी असती तर कदाचित तिने तिच्या आई वडिलांना सांगितलं नसतं, पण 2 महिन्यापूर्वी घडलेली घटना तिने तिच्या वडिलांना सांगितली आणि त्यामुळेच तिच्या वडिलांनी जो मंत्र दिला तिने तोच वापरला। खरं तर 2 महिन्यापूर्वी तिच्या वर्गमित्रासोबत झालेलं भांडण जेव्हा ती घरी आली, वडिलांना रडत रडत आल्यावर तिने तो प्रकार सांगितला। तिच्या वडिलांनी तिला जवळ घेतलं, शांत केलं, पण त्या दिवशी ते तिच्यावर ओरडले नाही, त्यांनी खूप महत्त्वाची गोष्ट शिकवली। ती गोष्ट अशी होती की जी आर्या 2 महिन्यांनी तिच्यासोबत घडणाऱ्या प्रसंगात वापरणार होती। वडील म्हणाले, बघ आर्या, तो मुलगा चुकीचा वागला, पण त्याने आज तुझा हात पकडला होता, उद्या जर अनोळखी व्यक्तीने तुला जर घट्ट पकडलं, तुझा तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तर तू काय करशील? आर्या गप्प झाली। तेव्हा वडील म्हणाले, घाबरायचं नाही, तोंड दाबलं तर असं करायचं की तोंड दाबणारा व्यक्ती ती जागा सोडून पळून जाईल। वडिलांनी आर्याला एका छोट्या गोष्टीत असा सल्ला दिला की तोच सल्ला ती पुढे वापरणार होती। अक्षरशः समाजात आपण पाहतोय, रस्त्यावर चालणारी मुलं अनेक धोक्यांना सामोरे जातात,
मोठ्यांच्या तुलनेत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमी परिपक्व असणाऱ्या लहान मुलांच्या अंगात शक्ती कमी असते, त्यामुळे त्यांच्यासोबत अपघात, बालमजुरी, चोऱ्यामध्ये मुलं फसतात. आर्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे मुख्य प्रकरण होण्याचे 1 महिन्यापूर्वी तिच्या मैत्रिणीसोबत देखील असाच प्रसंग घडला होता. तिची एक मैत्रीण, तिचं नाव मनीषा रात्री एकटी घरी येत होती. काही जणांनी तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. ती मैत्रीण आर्याबरोबर शाळेत जायची, पण तिच्यासोबत हा प्रकार झाला तेव्हा सुदैवाने आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला, त्यामुळे ते लोक पळून गेले. त्यामुळे मनुष्य वाचली होती. या घटनेचा आर्याच्या आईवडिलांवर खूप परिणाम झाला. आर्याला पुन्हा एकदा बाहेर जाताना सावध कसं राहायचं, अनोळखी लोकांशी कसं वागायचं, बोलायचं याविषयी तिच्या वडिलांनी पुन्हा एकदा सांगितलं. आता आर्या सावध झाली होती, धाडसी बनली होती, पण आता अखेर स्वतः तिच्यासोबत हा प्रसंग घडणार होता. अखेर तो दिवस उजाडला. तो दिवस शुक्रवारचा होता. दिवसभर शाळेतून आली, रात्र झाली. आई वडिलांनी सांगितलं होतं अंधार पडल्याआधीच घरी यायचं, त्यानंतर बाहेर खेळायचे नाही, पण अखेर तो दिवस उजाडला. रात्र होती शुक्रवारची, साधारण 8 वाजले होते. आर्या शाळेतून येऊन बसली होती. शाळेतून आल्यावर खूप खेळली, दमलेली होती, पण तेवढ्यात झालं असं, घरात अचानक पाहुणे आले. पाहुणे आल्यानंतर तिच्या आईने बघितलं तर दूध संपलं होतं. तेव्हा आईने आर्याला सांगितलं, तू आणि तुझा लहान भाऊ दोघं जण डेअरीमध्ये जा आणि डेअरीतून दूध आणा. आता 7-8ची वेळ होती. अंधार फारसा नव्हता, रस्त्यावर दिवे होते. थोडा अंधार असल्यामुळे तिला आणि तिच्या भावाला कल्पना नव्हती की अंधारात त्यांच्यासोबत काय घडणार. तिच्या आईलाही वाटलं 2 मिनिटात जाऊन पटकन येतील, पण त्यांना माहिती नव्हतं की तिच्यासोबत तो प्रसंग घडेल. अक्षरशः तिचा भाऊ आणि आर्या दोघे डेअरीच्या दिशेने निघाले. एका ठिकाणी अचानक झालं असं की एक पॉइंट असा होता की तिथे कुठलेच लाईट नव्हते, प्रचंड अंधार होता आणि त्याच अंधारात त्यांच्यासोबत तो भयंकर प्रसंग घडला. अक्षरशः ते तिथून दोघे जात होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तिथे 3 ते 4 जण दबा धरून बसले होते. आता ते 3-4 जण मुलांना उचलून नेणाऱ्या टोळीतले भाग होते, म्हणजे ते मुलांना घेऊन पळून जायचे. अशा प्रकारची एक टोळी आता सक्रिय झाली होती. तेवढ्यात ते हळूहळू पुढे जात असतानाच त्यांच्यातला एक जण पुढे आला. त्याने अचानक आर्याचं तोंड दाबलं, तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या हल्ल्याने तिचा भाऊ घाबरला. आर्याच्या तोंडावर इतका दाब होता की तिला नीट बोलता येणार. एका क्षणात तिला सुचलं नाही, पण त्या क्षणी तिच्या डोक्यात वडिलांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलेले शब्द विजेसारखे चमकले. वडिलांनी सांगितलं होतं, जर कुणी तोंड दाबलं तर दातांचा वापर करायचा, इतकं जोरात चावायचं की पुढच्याने तोंड सोडलं पाहिजे. आर्याने एका क्षणाचाही विचार केला नाही. तोंड दाबलेल्या त्या व्यक्तीच्या हाताला इतक्या ताकदीनं, इतक्या जोरात चावा घेतला की तो चोर वेदनेनं ओरडला, आई ग. खरंच तो अक्षरशः ओरडला. त्याची पकड सैल झाली. ती संधी साधून आर्याने स्वतःला सोडून घेतलं. जमिनीवर उभी राहून जीवाच्या आकांताने ओरडण्यास सुरुवात केली, वाचवा वाचवा, चोर आला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्या घरातली लोक पळत आले. लोकांना आपल्या दिशेने येताना पाहून चोरांची धांदल उडाली. जिकडे वाळ मिळेल तिकडे पळत सुटले. अक्षरशः 8 वर्षाच्या मुलीसमोर 4 धिप्पाड चोर हरले. संपूर्ण राज्यात हा प्रकार वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. पोलिसांनी रात्री सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, मात्र तरी त्यांचा तपास सुरू. या धाडसामुळे आर्याचं दुसऱ्या दिवशी तिच्या शाळेत कौतुक झालं. त्यानंतर पोलिसांनी कौतुक केलं. त्यानंतर पोलिसांनी सगळ्या पालकांना इशारा दिला. आर्यासारखे संस्कार, आर्यासारखी सतर्कतेची सूचना ती प्रत्येक वडिलांनी मुलांना दिली पाहिजे. तर ही होती घटना. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं? आपल्या मुलामुलींना आपण सुरक्षा आणि सतर्कतेबाबत नेमकं काय सांगायला पाहिजे, यावर तुमचा काय सल्ला नक्की कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.